आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित माजी खासदार हरिभाऊजी राठोड, आमचे विधिमंडळातले सहकारी विधान परिषद सदस्य आमदार राजेशजी राठोड, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे या मेळाव्याला उपस्थित असलेले सहकारी, खरं तर आजचा दौरा संभाजीनगरला विमुक्त जातीवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि बोगस प्रमाणपत्राविरुद्ध बंजारा समाजाच्या भावना आणि विचार ऐकण्यासाठी मी आज इथे आलो होतो। आज सकाळी मी 10 वाजता विभागीय आयुक्तांच्या बरोबर, कलेक्टर बरोबर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात चर्चा केली आणि संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे अशी परिस्थिती त्या संपूर्ण माहितीतून मला पुढे आली आहे। मराठवाड्यामध्ये 1 जानेवारी पासून तर आजच्या तारखेपर्यंत 1655 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे। यामागची कारणही अनेक आहेत। शेतकरी उद्ध्वस्त होण्यामागे, शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार गंभीरपणे उभं नाही, खंबीरपणे उभं नाही। मी माहिती घेताना माझ्या 2-3 गोष्टी लक्षात आल्या, तेव्हा आपल्या पुढे मांडतोय। एकतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमुक्ती योजना 2017 मध्ये घोषित केली, त्यातील अद्यापही मराठवाड्यातील 25% लोकांना जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे, पालकमंत्र्यांचंही पत्र आहे की तुम्ही कर्जातून मुक्त झालात, तुमचं अभिनंदन 2017 मध्ये, पण अद्याप 25% लोकांना कर्जातून मुक्ती मिळाली नाही आणि चक्रव्याज लावल्यामुळे त्यांना कोर्टामध्ये जावं लागत आहे, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केल्या जात आहे, त्यांचा अपमान केला जात आहे। ही झाली 2017 ची गोष्ट। 2021-22 मध्ये जी अतिवृष्टी आणि सततचा पाऊस होता, त्यातील एका संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4,73,000 हेक्टर जमीन ही उद्ध्वस्त झाली होती आणि मदतीची घोषणा आम्ही केली होती, परंतु सरकार बदललं आणि त्यातील केवळ आमच्या वेळेस सुरू केलेली 1.25 लाख हेक्टर जमिनीला, 1.25 लाख एकर जमिनीला मदत मिळाली। उर्वरित साधारणतः 3,50,000 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ती मदत आजच्या तारखेपर्यंत मिळाली नाही। शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळाले नाही। शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते, त्यांना 50,000 रुपयाची जी मदत होती ती मिळाली नाही अनेक शेतकऱ्यांना। आणि मागच्या वर्षीही पीक हातातून गेलं आणि या वर्षी तर संपूर्ण पीक हातातून गेलेलं आहे। सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांच्या हातात नाही। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे। मोठ्या धरणामध्ये सातत्यानं सतत पाऊस हा एव्हरेज मध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा पाऊस केवळ 22 दिवस, सतत 22 दिवस पडलेला आहे। सरासरी 21-22 दिवस पाऊस पडलेला आहे आणि 695 मिलीमीटर सरासरी पाऊस व्हायला पाहिजे, त्याच्यात 38% पावसाची नोंद संपूर्ण या मराठवाड्यामध्ये झालेली आहे। मोठ्या धरणातील साठा आजच्या तारखेमध्ये 38% खाली आलेला आहे आणि मध्यम प्रकल्पातला साठा आज पूर्ण मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की तो साठा आता 22 ते 18% आहे। म्हणजे वरही पाणी, जिथे नाशिकच्या भागात पाऊस होतो आणि धरणं भरली जातात, ती सुद्धा आता रिकामी आहेत आणि पिण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांना या संपूर्ण दुष्काळ परिस्थितीमध्ये ही भयावह परिस्थितीला सामोरं जावं लागतंय। मला सरकारला मी मागणी करतोय
की तातडीनं पाऊल उचला. ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकारने संपूर्ण राज्य दुष्काळ घोषित केलं, त्याच पद्धतीनं या संपूर्ण राज्याला दुष्काळ घोषित करा आणि दुष्काळाचे फायदे सर्व तातडीनं द्या. प्रति हेक्टरी 25,000 मदत, सर्व काम बंद करा, जे असतील ते ठप्प करा. पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत करा आणि या शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला वाचवा, अशी आज मागणी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतोय. हा महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांच्या संदर्भात होता. मी अधिक बोलणार होतो, परंतु कुठलीही मदत आज ह्या 3 टग्यांच्या सरकारकडून उपलब्ध होत नाहीये. हे केवळ तिघेही मिळून जातीपातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करून सत्तेची मजा मारण्यात व्यस्त आहे. आपसात तर पटत नाहीच. कोण कोणाला काय म्हणतोय आपण सगळं ऐकताय. एका पक्षाचा सत्तेतील आमदार दुसऱ्या नेत्याला म्हणतो हे लांडगे आहेत, आणि दुसरा म्हणतो हे कावळे आहेत, तिसरा म्हणतो तो मावळे आहेत. काय काय नावं आणि उपाधी देत आहेत. आमच्यावर आलेले मावळे, दुसऱ्यावर गेलेले सगळे काय ते लांडगे काय जनावरांचा बिचाराचा अपमान करण्याचं काम सुरू आहे. खरं तर आजची राजकीय परिस्थिती पाहता लांडगे परवडले, कारण लांडगे हे इमानदारीची शिकार खातात. पण आता बेईमानीची शिकार करणारे जर राज्यात तयार झाले तर राज्य पुढे जाईल, हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. म्हणून अशा भांडणामध्ये सत्तेची लूट, सत्तेच्या म्हणजे शासनाने राज्याच्या तिजोरीची लूट तीनही मिळून ओपन सुरू केलेली आहे आणि राज्य खड्ड्यात घालण्याचं काम सुरू केलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे लक्ष नाही, शेतकऱ्यांच्या मदतीकडे या सरकारचं लक्ष नाही. कुठलेही काम हे पर्यटनामध्ये ज्यांचं लक्ष आहे, ही परिस्थिती आहे. दुसरा विषय, आज मी ज्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे, खरं म्हणजे माझं भाषण अजून शिल्लक आहे, पण मी एवढंच सांगेल, माझ्या या बंजारा समाजाच्या मध्ये घुसपेट करणाऱ्या जे काही लोक आहेत, घुसपेट करणाऱ्या जाती आहेत, शासनाने या संदर्भात जी SIT नेमली, ती SIT पूर्ववत, त्या SITनं काम आधी रद्द केलेली SIT पूर्ववत सुरू करावी. नाही तर मी बंजारा समाजाच्या बरोबर औरंगाबाद मध्ये त्यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उपोषणाला बसेल आणि समाजाला मेडिकलच्या जागा हा खरं तर विमुक्त समाज, मी या समाजाला विनंती करणार आहे की आपल्या माध्यमातून, बाबांनो, आता धनगर समाज म्हणताय ST मध्ये, तुम्ही म्हणता ST मध्ये घ्या. आता हे सगळेच ST मध्ये आले तर 7% STचा समाज, 7% आरक्षण ST समाजाला, केवळ 7%. त्यामुळे तुम्ही ST मध्ये येत असताना हे आरक्षण तुम्हाला 7% असेल तर कोणाच्या वाट्याला काय मिळेल, हाही विचार या ठिकाणी झाला पाहिजे. आपल्या हक्काचं कोणी हिरावून घेता कामा नये, ही भूमिकेसाठी मी तुमच्या सोबत आहे. कारण राज्य सरकारला अधिकार किती आहे ते मी भाषणातून सांगणार आहे, पण 2-3 गोष्टी आपल्याला सांगू पाहिजेत की या सगळ्या समाजांच्या संदर्भात, की आज आमच्या राहुल गांधींनी घेतलेली भूमिका आणि काल मांडलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ती भूमिका आपल्या सगळ्यांना माहीत आहे की OBC मध्ये सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये ज्या अर्थसंकल्पाच्या संदर्भातले नवं सचिव आहेत किंवा देश चालवणारे नवं सचिव आहेत, त्यातील 3% 90 पैकी 3 OBC आहेत. म्हणून राहुलजींनी जी भूमिका मांडली, ज्या सर्व जातीची जातनिहाय जनगणना झाली की सर्वांचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे भामटा किती आहे, बंजारा किती आहे, आदिवासी कोण किती आहेत, शेड्यूल कास्टचे किती आहेत, OBCचे जातीचे किती आहेत. त्यामुळे जातनिहाय जनगणना हा या सर्वावरचा पर्याय आहे. नाहीतर बोगस आमच्या OBC मध्ये घुसत आहेत, ST मध्ये तर 90,000 जागा शेड्यूल टाईपच्या ST मध्ये घुसून बोगस बोगस लोकांनी जागा बळकावल्या आणि त्या अधिसंख्य जागा केंद्र आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सांगून सुद्धा त्यांना नियमित केल्या गेलं. म्हणजे 90,000 STच्या जागेवर बोगस लोकांना नियुक्त्या मिळाल्या, नोकऱ्या मिळाल्या. हे सर्व जातीमध्ये असं भांडणं सुरू आहे. मी राजेशला सांगतोय, राजेश आमचे राठोड लढाई लढत आहेत आणि त्यांना धमक्या सुद्धा काही पोकळ धमक्या त्या येत आहेत. धमक्याला राजेश आमचा भीक घालणार नाही. आणि एवढंही सांगतो
जर सरकारने राजेशला प्रोटेक्शन दिलं नाही आणि राजेशच्या केसालाही धक्का लागला तर या सरकारच्या बापाला आम्ही सोडणार नाही, हेही सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे. ही सुद्धा सरकारला आम्ही या निमित्तानं इशारा देतो आहोत. आपल्या सर्वांना या जागेमध्ये म्हणजे विशेष करून आमच्या विमुक्त जमातीच्या आमच्या बंजारा समाजाच्या ठिकाणी सर्व घुसखोरांनी मेडिकलच्या जागा बडकवण्याचं काम सुरू केलं आहे. सरकारला थोडी तरी कळ असेल तर अशा बोगस काम संदर्भात, आणि मी सांगतो हरिभाऊ आमच्या बाजूला बसून आहे, इथे आमचे संदेश प्राध्यापक संदेश बसून आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची लढाई लढा, त्या लढाई बरोबर साम दाम दंड भेद सगळ्या दृष्टीनं, साम दाम सर्व दृष्टीनं विजय वडेट्टीवार हा समाजाबरोबर उभा राहील, हा विश्वास सुद्धा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतोय. कुठलीही लढाई असू देत त्या लढाईसोबत राहू आणि आपण जी भूमिका खऱ्या इथे मांडली आमच्या बंजारा समाजाने की आज मॅक्झिमम जागा मेडिकलच्या नोकऱ्यामधल्या जागा या सगळ्या जागा बडकवण्याचं काम राजरोसपणे राजपूत समाजाने भामटा लावून केलेला आहे. माझी त्या समाजाला विनंती आहे, हा समाज गुलामगिरीमध्ये जगलेला समाज आहे, अत्यंत वेदनेमध्ये हा समाज जगतो आहे. आमचा समाज हा वाड्या म्हणजे काय म्हणतात त्याला तांड्यावर राहणारा आमचा समाज आहे. तांड्याला वस्ती लावून त्याची निधी लुटण्याचं काम झालं आहे. हा तांड्यावर राहणारा गरीब समाजाच्या हिश्श्याचं घेऊ नका, त्यांच्या हिश्श्यात घुसू नका, नाहीतर हा समाज उद्ध्वस्त होईल. म्हणून आजची बैठक आणि समाजाला मी संबोधित करणार आहेच. पण या प्रेसच्या माध्यमातून दोन गोष्टी आपल्या लक्षात आणून देतो की एक तर आज अपात्र आमदारांच्या सुनावणीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर सुरू आहे. पारदर्शकपणे या सुनावणी आता सुरू व्हाव्यात म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा ऑनलाईन सुनावणी घेतात, ते सगळं लाईव्ह बघायला मिळतं. तशीच ऑनलाईन आणि लाईव्ह सुनावणी अध्यक्षांनी घ्यावी म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला हा लाईव्ह बघता यावं. ही सुनावणी जे होणार आहे अपात्र आमदारांच्या संदर्भातली ती सुनावणी लोकांना समजावी की यामध्ये अपात्र होत असताना यात सर्व पूर्णतः ही किती चुकीचं काही झालं असेल किंवा सत्य असेल असत्य असेल आणि त्या सर्व लाईव्ह मधून महाराष्ट्राच्या जनतेला कळावं अशी माझी अध्यक्षांना विनंती आहे. जे सर्वोच्च न्यायालय करू शकतं तर आपण का करू शकत नाही. म्हणून पारदर्शकपणा सगळ्या लोकांच्या पुढे पारदर्शकपणे ही सर्व सुनावणी लोकांच्या पुढे यावी, बघावी आणि लोकांना कळावं, ही सुद्धा मागणी मी विधानसभेच्या अध्यक्षांना या निमित्तानं करतोय. मी पत्रही देणार आहे, पण आपल्या माध्यमातून ही माहिती सुद्धा ही मागणी सुद्धा मी अध्यक्षांच्याकडे आज करतो आहे. आणि जे रक्तनात्यांचा JR आहे, हा JR कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये जो 21/11/2017चा जो JR काढलाय तो JR तत्कालीन सरकारने फडणवीस सरकारने काढलेला JR हा रद्द करावाच लागेल. यासाठी पूर्णतः ताकदीनिशी आम्ही सभागृहात भांडू आणि हा JR रद्द करायला लावू, ही सुद्धा या आमच्या बंजारा समाजाला मी आश्वस्त करतो. विषय अनेक आहेत पण आज तुम्हाला प्रेसला जायचं आहे त्यामुळे आपण आलात. आपले सगळ्यांचे पुन्हा आभार. आपल्याला काही एक दोन प्रश्न मांडायचे असतील तेवढेच मांडा, कारण मला सभा घ्यायची आणि तुम्हाला पण जायचं आहे. षडयंत्रच आहे, कारण हे देऊ शकत नाही. या लोकांनी 2015 ते 19 मध्ये या सगळ्या समाजाला फसवण्याचं आणि बनवण्याचं काम केलं केवळ मतासाठी. म्हणूनच भारतीय जनता पक्षाला 105 आमदार मिळाले. धनगराला सांगितलं तुम्हाला एसटीतून देतो, तेही पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. मराठा समाजाला देत असताना राज्य सरकारला अधिकार नाही, कुठलाही रिझर्वेशन देण्याचा अधिकार तो केंद्र सरकारला असतो. म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकू शकलं नाही. हे जे भांडणं लावणं सुरू आहे आता, यांची नियत नाही आणि हे देऊ शकत नाही. अशा वेळेस समाजाला अस्थिर करणं आणि तिजोरीची लूट करणं हा त्यामधला एकमेव पर्याय. लोकांचं लक्ष विचलित करणं. तुम्हाला माहित असेल की आम्ही या 9 कंपन्यांना राज्यातील कंत्राटी पद्धतीनं जागा भरण्याचा
निर्णय घेतला. या कंपन्या साधारणतः पुढच्या 5 वर्षाची करारनामा आहे आणि 5 वर्षामध्ये 5 लाख जागा या कंपन्या भरणार आहेत आणि राज्यातील ज्या म्हणजे आस्थापनेवरचा जो खर्च आहे तो 50% खर्च या कंपन्याकडे जाईल आणि यांना 19%, 15% सर्व्हिस चार्ज, 3% 15% सेवा शुल्क, 3% सर्व्हिस चार्ज आणि 1% पीएफ, 19% तिजोरीतून लुटण्याचं अभय आणि छूट या त्रिकुटाच्या सरकारने दिलेली आहे. आणि हे इतकं भयावह आहे की मेरिट डावलून आरक्षण संपवून आणि या पक्ष चालवण्यासाठी निधी उभारण्यासाठी केलेला हा पद्धतशीर धंदा आहे असा माझा आरोप आहे. आणि या सर्व गोष्टी समाजामध्ये झुंजवत ठेवून आपलं इगित साध्य करण्यासाठी हे त्यांचा षडयंत्र आहे हे मी या ठिकाणी सांगतोय. 29 तारखेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सर्व शाखीय कुणबी नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलवलेलं आहे. तुम्हाला खरंच वाटतं या दोघांना बसून याच्यात समझोता होऊ शकतो? हे बघा, फारच असणार नाही, हाही फारसच आहे. यामध्ये फार काही निष्पन्न होणार नाही. काल धनगरांच्या संदर्भात 3 महिने मागितले, वेळ काढूपणा होणार आहे. आणि जर मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक मराठा समाजांनी बोगस प्रमाणपत्र घेतलेले आहेत कुणबी समाजाचे, त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. आणि यामध्ये हे पुरावे देत असताना, राजपूत भामट्याचा पुरावा देत असताना यांची संपूर्ण SIT चौकशी केली पाहिजे आणि कायद्यामध्ये बदल केला गेला पाहिजे. यांना किमान 15 वर्षाची सजा झाली पाहिजे. खोटं प्रमाणपत्र देणार 15 वर्षाची. हे सगळे सुतासारखे सरळ होती. हे अधिकारी 5-5 लाख 2-2 लाख रुपये घेऊन हे जातीचे प्रमाणपत्र वाटत आहे. रगड पैसा कमवलाय. या जेवढे अधिकारी कार्यरत होते हे बोगस प्रमाणपत्र देणारे आम्ही आयडेंटिफाय केले, त्यांची यादी आम्ही देणार आहोत मुख्यमंत्र्यांना आणि गृह विभागांना. या सर्वांची प्रॉपर्टीची चौकशी केली तर एवढं मोठं गव्हाळ मिळेल की नाही इतके पैसे कमवले यातून आणि सर्रास प्रमाणपत्राचा बाजार मानला. मी हे जर करायचं असेल तर यासाठी आता प्राधिकरणच नेमण्याची आवश्यकता आहे. मला वाटते प्राधिकरण नेमावं, त्यात निवृत्त न्यायाधीश असावं आणि या सगळ्या बोगस प्रमाणपत्राची टाइम आउट आपण चौकशी करून अहवाल सादर केला तर अनेक जणांना जेलात जावं लागेल. म्हणून हे कुणबी समाजाचं जे तुम्ही म्हणालात, कुणबी समाजाचं सुद्धा ही बैठक लावून काही निष्पन्न होणार नाही. कारण खुलेआम आतून दाखले देण्याचं काम सुरू आहे. म्हणून हे सर्व यातून निष्पन्न काही होणार नाही. ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणाला सपोर्ट केलेला आहे. मराठा समाज सुद्धा म्हणते की ओबीसी आमच्या सोबत आहे. पण दोघांमध्ये दरी टाकण्याचं काम कोण करते आणि का करते? कारण दोन्ही समाज भिडवण्याची या ठिकाणी प्लॅनिंग आहे. हे बघा, ही दरी टाकण्याचं काम खरं म्हणजे नारायण राणे समिती आम्ही नेमली, आमचं सरकार होतं. आम्ही मराठा समाजामध्ये जर आरक्षण कुठल्याही समाजाला पाहिजे असेल तर त्यांना शैक्षणिक आणि मागास, शैक्षणिक आणि सामाजिक हे सिद्ध करावं लागतं. हा मागासलेपणा सिद्ध करावा लागतो. त्यावेळेस त्यांनी बोगसपणे सगळं काम करून मराठा समाजाची मतं घेतली आणि 105 वरती सरकार पोहोचलं. त्यावेळेस 60 वर आली असती भारतीय जनता पक्ष. हे जर बनवाबिनवी केली नसती धनगरांची आणि मराठा समाजाची, उद्याही या राज्यामध्ये या फसवणाऱ्या समाजाने जर यातून धडा घेतला तर 40च्या पलीकडे भारतीय जनता पक्ष राज्यात विधानसभेमध्ये येणार नाही. हा मी दाव्यानं तुम्हाला सांगतोय, 40च्या पलीकडे. म्हणून हे तुम्ही सांगितलं जुजवण्याचं काम आहे. कुणबी समाजाचं काय म्हणणं आहे की आमच्या नावाने जे कुणबी समाजाचे दाखले दिले जातात ते देऊ नये. मराठा समाजाला द्यायला आमचा विरोध नाही. अमेंडमेंट करावी EWS प्रमाणे, इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी केली. आपल्याला माहित आहे. मग कोणी न मागता केली, कोणी भीकही मागितली नाही, कोणी पत्रही दिलं नाही, रस्त्यावर आला नाही, निवेदन दिलं नाही, तरी 10% तुम्ही दिलात. मग एवढा मोठा मराठा समाज मागतो आहे तर त्यांना तुम्ही द्या. आमची मागणी आहे, त्याला आमचं समर्थन आहे. पण ओबीसीचा वाटा कमी करू नका, ही आमची भूमिका आहे. नाही, अपात्र म्हणजे यांचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. परतीचा प्रवास असं आहे की जर त्यांनी काही चुकीचा निर्णय होतोय किंवा झालाच तर कोणालाही त्यातून सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा दाद मागण्याची त्यांना अधिकार तो शिल्लक ठेवलेला आहे. सर, दाभोळकर पानसरे हत्येला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. संत गतीने तपास यंत्रणा काम करत आहे. सत्तेत तुम्ही होतात त्यावेळेस पासून प्रकरण सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये पण तुमचं सरकार होतं. कसं बघता तुम्ही या प्रकरणाकडे? नाही, या दोन्हीच्या मागे
CBIने तुम्हाला माहिती असेल क्लोजर रिपोर्ट दिला. मला देशातील आणि जगातील सर्वात उत्तम इन्व्हेस्टिगेशन करणारी ही संस्था आहे. ती जर क्लोजर देत असेल तर कुणाच्या इशाऱ्यावर देतं याचं उत्तर, कारण 10 वर्ष सरकार कोणाचे आहे हेही आपल्याला माहीत आहे आणि CBI कोणाच्या ताब्यात आहे हेही आपल्याला माहीत आहे. म्हणून याचे षड्यंत्रकारी आणि कुणी कोण आहेत हे देशातील आणि महाराष्ट्रातील लोकांना माहीत आहे. म्हणून आता सरकार बदललं तरच याचा खरा आरोपी आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल. राजकीय शेवट आता त्याचा अभ्यास केला आहे. जुन्या कडीला नव्यानं उठ, पण तीच कडी मांडली, तिलाच उकडी घातली आणि गरम गरम कडी खाऊ घ्या, फार स्वादिष्ट आहे म्हणून सांगितली. एवढाच त्याचा अर्थ आहे. तिजोरीत पैसा नाही, खिशात नाही नाणा आणि जगाला म्हणतो सोबत आणा. काय मूर्खपणा बनवत आहे काय? मागच्या वेळेस ते धरणं जी होती, जे पैसे दिलेत ज्या वेळेस 2015 मध्ये तेच काम झाले नाही आणि बाकीचे कामं तर महाराष्ट्रात जे काही कृषी विद्यापीठ आहेत, कृषी महाविद्यालय आहेत आणि मेडिकल कॉलेज आहेत, हे सर्व जिल्ह्याच्या स्तरावर देण्याचा निर्णय आहे. तेही त्यात जोडले गेला. कृषी विद्यापीठाचे पैसे जोडलेत, कृषी महाविद्यालयाचे पैसे जोडलेत, मेडिकल कॉलेजचे पैसे जोडलेत, जे रस्ते मंजूर आहेत तेही जोडून टाकले. त्यावेळेस अशोकरावांनी केलेलं नांदेड रस्ता तेही जोडलेत आणि 13,000 कोटी मागच्या वेळेस सांगितलं सिंचनासाठी दिलेले, ते सर्व पैसे त्याच्यामध्ये आले. मग 15 मध्ये दिले नाहीत, आता 23 मध्ये देणार. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. 4 महिने झालेत अंगणवाडी सेविकेचं मानधन नाही, 3 महिने झालेत निराधारांचे पैसे मिळत नाहीत, आता 3 महिने झालेत पोलीस पाटलांचं मानधन अजून मिळालं नाही. तुमच्या खिशात नाही आणि गोष्टी दुनियाभरचे करताय. जे पैसे होते ते खोके बोके करून लुटून नेऊन घेतलेत आपापल्या. म्हणजे पूर्वी म्हणायचे 1 अलीबाबा 40 चोर, पहिले गेलेले 1 अलीबाबा 40 चोर होते, आता 2 अलीबाबा 80 चोर घुसलेत, तिजोरी लुटत आहेत. सारा लुटणं सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्याला द्यायला नाही आणि हे सगळे जे बोगस तुमचं पॅकेज आहे हा सर्व बोगस आहे. एक मध्य प्रदेशमध्ये आगामी शेवटचा मध्य प्रदेशमध्ये आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस शिवाजी महाराजांचा वापर करते मराठी मतदान शोधण्यासाठी. कारण आता आदित्य ठाकरे आणि कमलनाथ यांच्या शिवाजी महाराजांचं लोकार्पण आहे. ते फक्त निवडणुकीपुरता यांना शिवाजी महाराजांचं काय घेणं देणं नाही. मध्य प्रदेशमध्ये असा भाजपला काय देणं घेणं शिवाजी महाराजांचं? त्यांच्या मातृसंस्थांनी विचार करावा. शिवाजी महाराजांचा फोटो कधी रेशीमबागच्या ऑफिसमध्ये लावला होता का स्वातंत्र्य त्यांची स्थापनेनंतर? याचं उत्तर त्यांनी द्यावं. भुजबळ साहेब म्हणाले त्याचं पुन्हा दुजोरा द्यायची पाळी आली. कुणाचे नावं ठेवलं संभाजी आणि शिवाजी? तुमचा काही संबंध नाही. तुमचा संबंध हेडगेवारांशी, तुमचा संबंध वळवळकरांशी, तुमचे संबंध त्यांच्याशी आहे. महाराजांशी संबंध काय आहे? महाराजांचा इतिहास मोठा आहे, तुम्ही सांगितलं म्हणून मला सांगता येईल, पण आता वेळ नाही, तर भाषण करावं लागेल. संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं? छत्रपती शिवाजी महाराजांना जीव का गमवावा लागला? हा मोठा इतिहास आहे. ज्यावेळेस अफजल खान चालून आले त्यावेळेस पहिली तलवार महाजावर उचलणारे कोण होते, कोणाचे वंशज होते हे सांगण्याची गरज नाही. महाराज बहुजनांचे होते, महाराज सर्व धर्माचे होते. म्हणून आरमाराचा प्रमुख महाराजांचा मुस्लिम होता, हे विसरता येत नाही. तोफखान्याचा प्रमुख हा मुस्लिम होता. म्हणजे हे जात पात धर्मपंथाचं नको, महाराज सर्वांचे होते. तुमच्या काही तुम्ही महाराजांना उभं केलं नाही. छत्रपती शिवरायांचा तिकडे स्मारक उभारू म्हणून मोदी साहेबांना आणलं. आज 328 कोटी रुपये खर्च केले, 7,000 कोटीचा प्रोजेक्ट केला, एक माती सुद्धा पडली नाही. तुम्ही महाराजांची अस्मिता आम्हाला सांगणार? त्यामुळे हा विषय वेगळा आहे. ज्यांना वाटतं त्यांनी तो उभा राहावा. ज्याचे महाराजांच्या विचाराला आणि महाराजांना मानणार आहे, महाराजांवर श्रद्धा आहे, ते उभं करतात. चला संपला. एक दादाच अभी हो गया. एक दादा हिंदी में हाँ, हिंदी में क्या पूछोगे? एक मिनिट नाही त्या महिला अधिकाऱ्यांची चौकशीचं पत्र दिलं मी, प्रेम ड्राईव्ह दिला आहे. त्यामध्ये उल्लेख स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांचा आहे. आता हे जर दगेगिरीच असेल तर काही चौकशी होणार नाही. मी पुन्हा डिसेंबरमध्ये तो विषय घेणार आहे. आधी सीएमओ ऑफिसवर आरोप करून
सुद्धा त्या कारवाई होत नाही म्हणजे सीएमओ ऑफिस त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि ही मागणी आम्ही करू. हिंदी हिंदी चला हिंदी. नहीं देखिए आज किसान के मैंने हमारे विभागीय कमिश्नर जो है उनके साथ में मीटिंग किया और महाराष्ट्र में विदर्भ में विशेष रूप से मराठवाड़ा में जो आज किसानों की हालत गंभीर बनते जा रही है जहाँ बारिश कम होने से बहुत ही 13 डिस्ट्रिक्ट ऐसे महाराष्ट्र की जहाँ पे 40% के नीचे बारिश हुई है और कोई भी डैम बड़े डैम को मिडल डैम को उनमें आज 30% के ऊपर वाटर स्टोरेज नहीं है. ऐसे स्थिति में आज किसान संकट में है, बहुत तकलीफ में है और किसान के सुसाइड का प्रमाण बहुत दिनों दिन बढ़ते जा रहा है. आज तक ये 7-8 महीने के भीतर में 1655 किसानों ने सुसाइड किया और ये सबसे ज़्यादा सुसाइड करने का किसानों का प्रमाण बीड़ डिस्ट्रिक्ट में. बीड़ में तो बहुत ही हालत खराब है जहाँ कृषि मंत्री रहते. ये वजह यह है कि पिछले 2 साल की जो मदद थी वो सरकार ने दिया नहीं और आज ऐसी स्थिति में भी सरकार किसानों के पीछे खड़ा रहने के लिए तैयार नहीं है. किसान इसीलिए परेशान है. मैं सरकार से आगाह करूंगा, सरकार से विनती भी करूंगा ये किसान को तुरंत मुआवजा दे, किसान को तुरंत पीक बीमा का पैसा दे और 25,000 रुपया पर हेक्टर तुरंत उनको मदद करे, तभी ये किसान इसे ये सदमे से बाहर आएगा. नहीं तो किसान के लिए ये सरकार सुसाइड के लिए जिम्मेदार रहेगी और पूरी की पूरी जिम्मेदारी इस सरकार की रहेगी. ये मैं इसमें बताना चाहूँगा. बंजारा समाज के रिजर्वेशन को लेकर या उनके मांगों को लेकर आज बैठक बुलाई गई है और इसमें उन्होंने जो बोगस विमुक्त जाति में समाज डुप्लीकेट सर्टिफिकेट लेकर फायदा उठा रहा है उनको लेकर आज की बैठक है. मैं इस मुद्दे को लेकर समाज के साथ हूँ. समाज जो भी आंदोलन करेगा, कल अनशन की बात होगी तो औरंगाबाद में विरोधी पक्ष नेता करके मैं अनशन को उनके साथ में बैठूंगा ताकि ये बोगस प्रमाण पत्र जो जिनको बांटा गया है, जिन्होंने लिया है, उनके ऊपर कार्रवाई हो. एसआईटी जो स्थापन की थी, जो कैंसिल की गई, फिर से एसआईटी स्थापन हो. हमारे विधायक राजेश राठौड़ ने ये मुद्दा उठाया था, उनको धमकी मिली है, उनको तुरंत Y+ सिक्योरिटी का बहाल किया जाए या उनको अगर कुछ मदद, उनको अगर किसी ने धमका कर उनके बाल को भी किसी ने धक्का लगाने की कोशिश करेगी तो ये समाज के साथ में हम खड़े रहेंगे और पूरे महाराष्ट्र इसके अस्थिर होगा तो इसके लिए जिम्मेदार सरकार होगी. ये भी बात मैंने कही है और त्वरित इसके आदेश भी उन्होंने निकालना चाहिए. बहुत सारे मुद्दे को आज हमने इस बारे में चर्चा की है. अभी सभा होने वाली है, सभा में हमारा भाषण भी होगा. आप सबको मैं इतना ही कहूँगा कि सरकार किसी को भी मुद्दे को लेकर गंभीर नहीं है और ओबीसी हो या मराठा हो, धनगर हो या हमारे बंजारा समाज हो, ये आपस में जुझाने का काम, लड़ाने का काम कर रही है और खुद की रोटियां सेकने का काम सरकार कर रही है. ये आज की स्थिति में हमें सबको दिख रहा है. पैसा कहाँ है? 15 का पैसा 2015 में 42,000 का 42,000 करोड़ का पैकेज दिया था. उसका क्या हुआ, क्या मिला? और आज नई घोषणा है तो ये तो है कि पुराने बर्तन को नए से ये लगाना, क्या बोलते हैं आप, कलई लगाना, ऐसा काम चल रहा है. ये कुछ देने वाले नहीं है ही नहीं. पैसे लोगों को देने के लिए, पगार देने के लिए पैसे नहीं, आंगनवाड़ी सेविका के पैसे नहीं दे रहे, आशा वर्कर के पैसे नहीं मिल रहे, निराधार के पैसे नहीं दिए जा रहे 3-3, 4-4 महीने से. ये तो सरकार इनको क्या देगी? ये 13,000 करोड़ पहले भी बोल चुके हैं सिंचाई के लिए. वो अगर तभी देते तो किसान को यहाँ पे सुसाइड करने की मुसीबत नहीं आती. और ये केवल घोषणाबाज सरकार है, घोषणा करती है पर देती कुछ नहीं. तो हमारे किसानों ने ये सरकार को उनकी जगह दिखाना चाहिए. अजित पवार ने आज प्रेस कॉन्फ्रेंस नहीं, मुझे लगता है कि आमदारों का फैसला सुप्रीम कोर्ट नहीं देगी. उन्होंने 3 तारीख और मुझे ख्याल से 10 तारीख को दिया है, 2 तारीख है. और आज से अध्यक्ष के तरफ ये सुनवाई होने वाली है. मैं इससे अध्यक्ष को रिक्वेस्ट भी करूंगा और आह्वान भी करूंगा,
जैसे सुप्रीम कोर्ट ऑनलाइन इसमें इसका हेयरिंग लेती है और वैसे ही ऑनलाइन हेयरिंग ले और उसका लाइव सुनावनी जो होती है, हेयरिंग होती है, उसका लाइव भी किया जाए ताकि महाराष्ट्र की जनता को पता चले कि ये लाइव और सच्चाई पर आधारित है और सही रास्ते पर है, इसमें पारदर्शिता है, ये पता चले। तो इसलिए हमने अध्यक्ष को हम रिक्वेस्ट करने वाले हैं। तो मुस्लिम आरक्षण को लेकर अजित पवार ने पूरे महाराष्ट्र में किसान सुसाइड कर रहा है। नहीं, वही मैंने कहा था कि 1555 किसानों ने सुसाइड किया। आज एक 7-8 महीने के अंदर में विदर्भ की, मराठवाड़ा की बात है, रोज किसान सुसाइड कर रहा है। पोले के दिन में किसान ने सुसाइड किया, तो तुरंत इनको मुआवजा दी जाए या अकालग्रस्त घोषित की जाए पूरा मराठवाड़ा से विदर्भ लेकर महाराष्ट्र को, यही हमारी मांग है। अजित पवार ने आज मुस्लिम आरक्षण को लेकर बैठक बुलाई, अब्दुल सत्तार उपस्थित रहने वाले, क्या आपको क्या लगता है? नहीं, पहले मराठा समाज को तो प्रश्न छुड़ाए। अब कुर्सी पे बैठे रहे इतने सालों से, तो वो नहीं छुड़ाया। अब मुस्लिम समाज को क्या देंगे? ये सब उनको भी गुमराह करने की बात है। नया नया जुमला रोज नया नया करते जाओ। जैसा महिला आरक्षण का हुआ था कि देना बात अभी और देना है 19-29 को, तो ये कांग्रेस से क्या उम्मीद है मुस्लिम आरक्षण को लेकर? नहीं, हम तो इसके लिए गंभीर है, हम लोग सीरियस है। मुस्लिम आरक्षण देना चाहिए, ये हमने निर्णय लिया था। मोदी सरकार ने उसको स्टे किया है। जैसे ही सरकार बदलेगी तो उनके हिस्से का उनको मिलेगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।